हात पाय केलं बेंड. राजा, हे माझ्या राजा, असं काय करतोस हा? उद्या कामाहून लवकर येणार होता, होऊन जाऊ द्या. पहिला फिरायला नेणार होता, मला कुसुमची साडी घेणार होता, मला मोबाईल घेऊन देणार होता. राजा, हे माझ्या सोन्या, किती रडवशील मोबाईल साठी हा? एकदाच देऊन टाक ना मला मोबाईल आणि होईन मोकळा. तुझा मोबाईल कुणी नेला आणि गेला बाई माझा राजा गेला. अगं गेला बाई माझा राजा गेला. आता लई गोंगाट झाला आणि त्याच्या नाकात कापूस झाला. साऱ्या अंगाला लावा तूप आणि तूप आवडत होत खूप. अगं बायानो, बघा ना ग कसा आम्ही तांबाने दिसतोय. हे राजा, अरे उठ ना लवकर, तुला भेटायला केबलवाला आला. बिल घेऊन तयार आहे दूधवाला, मला बघून रडतो या पावाला, तुला बघून सावकार थंडगार झाला. हे राजा, अरे असं काय करतोस रे येडावानी हा? तुला जायचं होतं ना, मग ह्या सगळ्यांचं बिल चुकता करून जायचं होतं ना. एवढा लवकर कसा मेला? गेला बाई माझा राजा गेला. अगं गेला बाई माझा राजा गेला. टाळ्या वाजायच्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. या ग बायानो चला, माझ्या सोन्याला आंघोळ घाला. आधी सारं काम सोडा, त्याची चैन अंगठी काढा. सोन्या, हे माझ्या सोन्या, तुझी आठवण येईल अशी एकही वस्तू मी घरात ठेवणार नाही. सोन्या, समजलं ना मी काय बोलते? तुझे कपडे मी भांडवालीला देईन, टोपकड्याही पिठाचे डबे देईन, तुझ्या चपलावर आटपवला सून येईन, तुझे दागिने मोडायला उद्याच नेईन. राजा, तुझा दिवस भारी करीन, साऱ्या गावाला लाडू चारीन, तुझा फोटो टेबलावर ठेवीन आणि मग मी पोटवर जेवीन. तू तर पोटवर दारू पेला आणि गेला बाई माझा राजा गेला. अगं गेला बाई माझा राजा गेला. माझा राजा खरंच मेला, माझा पोपट उडून गेला. आता कुठं शोधू त्याला? रमेश देवाने लवकर नेला. राजा, हे राजा, तिरडीवर नीट झोप बरं का, बिलकुल हालचाल करायची नाही. डार्लिंग, समजलं ना? तुला सांगून ठेवते, हालचाल करायची नाही. करू नको तू काही, डोळे उघडायची करू नको तू घाई. आला मैदाला कवी प्रतीक भाई. राजा, मसनात गडबड करू नको बरं का, आणि तो तोंडातला सोन्याचा मणी गिळू नको. उद्या राग सावडायला आले ना मी, मग मला भेटला पाहिजे. कसा घरगुती गोंधळ केला आणि गेला बाई माझा राजा गेला.